श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 16. श्री गणेशाय नमः. जय जयजी परशुधरा. हे जमदग्नीच्या कुमारा परशुरामा परमेश्वरा, आता उपेक्षा करू नको. तू सहस्त्रार्जुना ते दंडून केले द्विजांचे संरक्षण. ब्राह्मणाचा अपमान सहन झाला नाही तुला. आता मात्र डोळे मिटीसी कारे देवा ब्राह्मणांविषयी. काय हे लागती तुसी गाढ निद्रा ये धवा. म्हणून डोळे मिटू नका, स्वस्थ ऐसे बसू नका. आणि बाणीचा प्रसंग देखा आहे हरी सांप्रत. तुझ्या वशिल्यान वाचून अवघी कृत्य आहेत क्षीण. आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या विण. गजानन माया अघटित कोण जाणे तिचं प्रत. महाराजांचा एक भक्त पुंडलिक नामे मुंडगावी. हा शेगावची करीवारी समर्थांविषयी प्रेम भारी. हमेशा त्यांचे चिंतन करी एकाग्रशा मनाने. त्याच गावी भागाबाई एक ठाकरीन होती पाही. निष्ठा तिची एक्याही ठिकाणासी बसत नसे. ती दांभिक होती फार सदा दंभाचा बाजार. भरवून भोंदी नारी नर हाच धंदा तियेचा. ती बोलली पुंडलिकाला, तुझा जन्म वाया गेला. काकी तू नाही केला सद्गुरु ते आपणाते. गजाननाच्या वाऱ्या करीसी सद्गुरु त्याला माणीशी. परी त्याने सांग तुसी मंत्रकाणी कथिला का. अरे विधी वाचून गुरुन होत कधी जाण. शेगावचा गजानन वेडा पिसा साचा असे. तुझा ताप बरा झाला म्हणून तू माणसी त्याला. या काकतालीन याला बळी पुंडलिका पडू नको. गिनगिन गणाते हे भजन पिशापरी आचरण. कोणाचेही खाई जाणं ऐसामुळे भ्रष्ट तो. म्हणून तुला सांगते चाल अंजन गावाते. केकाजीच्या शिष्याते आपण दोघे गुरु करू. उद्या त्यांची कीर्तन अंजन गावी असे जाणं. ते ऐकावया कारण उठून जाऊ प्रातकाळी. गुरु असावा महाज्ञानी चातुर्य शास्त्र चिंतामणी. गुरु असावा परगुणी भक्तिपंथाते दाविता. यातील लक्षण एकही गजाननाच्या नसे ठाई. म्हणून वेळ न करी काही चाल अंजन गावाते. तो भोकरे पुंडलिक होता मनाचा भाविक. भागीच्या भाषणे देख चित्त त्याचे घोटाळले. त्याने असा विचार केला, उदा एक अंजन गावाला जाऊ कीर्तन ऐकण्याला. पुढचा विचार पुढे करू. ऐसा विचार करून भागीसे बोलला जाणं. अंजन गावा लागून चाल येतो तुझ्या सेवे. दोघांचा विचार झाला. पुंडलिक रात्री स्वस्थ निजला. तोच 3 प्रहर रात्रीला काय घडले ते ऐका. पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला साचर थेट समर्थांच्या परी. पुरुष म्हणे, रे पुंडलिका, अंजन गावासी जातोस का. गुरु कराया ते निका त्या भागीच्या सल्ल्याने. जातोस तरी जावे त्वरित त्याचे नाव काशीनाथ. जेथे जाता फिटेल भ्रांत तुझी वेळ निश्चय. कानात काही बोलला म्हणून का तो गुरु झाला. लोक कान गोष्टीला कितीतरी करतात. मग ते एकमेकांचे काय गुरु होती साचे. नादी दंभाचार्याचे त्या पुंडलिका पडू नये. तू इकडे करी कान मंत्र देतो तुझं कारण. गणगण ऐसे बोलून महाराज स्तब्ध झाले. आणखी काय आहे असं मी आज पूर्वीन खास. ऐसे एकता पुंडलिकाचा आनंद ती जाहला. पाहू लागला निरखून स्वप्नी त्या पुरुषा लागून. तो पाहिले गजानन शेगावचे स्वामी पहा. पुंडलिका म्हणे, गुरुराया पादुका द्या ह्या मजा सदया. नित्य पूजा करावया याविना आणखी आसन नसे. बरे उद्या 2 प्रहर दिवस येता साचार. पादुकांची पूजा कर ह्या मी दिदल्या घेई तुला. पादुका त्या घ्यावयाला स्वप्नी पुंडलिक उठून बसला. तोच आली तयाला साक्षात जागृती श्रोते हो. जागा होऊनी सभोवार पाहू लागला साचार. तू कोणीच दिसेना अखर नाही पत्ता पादुकांचा. उलगडा काही होईना संशय मणीचा जाईना. म्हणे स्वामीच्या भाषणा बाटना लागला आजवरी. स्वप्नी येऊन दर्शन त्यांनी दिले मज कारण. कशी भागी ठाकरीनं तेही स्वप्नी कथन केले. तैसेच उद्या 2 प्रहरी पादुकांची पूजा करी. ऐसे बोलले साक्षात्कारी. त्याचा समजू काय अर्थ. किंवा नव्या पादुका करून म्या करावे पूजन. ऐसे त्यांचे आहे म्हण हे काही कळेना. मी मणीच्या मागितल्या पादुका त्या होत्या भल्या. त्याच त्यांनी मसी दिल्या. मग नव्या घेऊ कशास. ऐसे नाना तर्क करी पुंडलिक आपल्या अंतरी. तो इतक्यात आली घरी भागी ठाकरीन बोलावण्या. अंजन गावी चाल आता मोक्ष करण्याकरता. दिसू लागला आहे रस्ता अरुणोदयाचे प्रकाशे. पुंडलिक म्हणे, भागाबाई मी काही येत नाही. मर्जी असल्यास तूच जाई अंजन गावा कारणे. मी जो एकदा गुरु केला श्री गजानन महाराजाला. तो ना आता सोडी मला हाच माझा निश्चय. ते ऐकता भागाबाई अंजन गावास गेली पाही. आता मुंडगावाची ठाई काय झाले ते ऐका. जामसिंग राजपूत गेला होता शेगावात. दर्शन स्वामींचे घेण्याप्रत 2 दिवस याच्या आधी. तो जेव्हा मुंडगावाला येण्या परत निघाला तई बाळाभाऊला ऐसे बोलले महाराज,
या पादुका पुंडलिकासी द्याया देई याच्यापाशी, समर्थ आज्ञा होता ऐशी तैसेच केले बाळाने. करी घेऊन पादुका झामसिंगास बोलला देखा, भोकरे जे का पुंडलिका तुमच्या गावीचा असे हो, त्यास ह्या द्या नेऊन करावयासी पूजन. ते झामसिंग ऐकून पादुका घेता जाहला. झामसिंग आला मुंडगावात, तो पुंडलिक भेटला वेशीत, पुसू लागला तयाप्रत कुशलवृत्त समर्थांचे. प्रसाद मला द्यावयासी काही दिला का तुम्हापासी, हा ऐकता झामसिंगासी महाश्चर्य वाटले. सर्वे घेऊन पुंडलिकाला झामसिंग घेऊन घरी गेला, खोदून विचारू लागला, तू ऐसे का विचारले. पुंडलिकाने स्वप्नाची गोष्ट त्याला कथिली साची, ती ऐकता झामसिंगाची भ्रांती नष्ट झाली हो. लगेच पादुका काढिल्या पुंडलिकाच्या हाती दिल्या, त्याच अजून आहेत भल्या मुंडगावात त्याच्या घरी. 2 प्रहरी पूजन पुंडलिकाने केले जाणं, मनोभावे करून त्या प्रसादी पादुकांचे. पहा श्रोते खरे संत, सांभाळिली आपुले भक्त, आडमार्गाने किंचित जाऊन देती तयाला. निज भक्तांचे मनोरथ समर्थ कैसे पुरवितात, ते येईल ध्यानात या कथे ते ऐकता. एक वाजसनीय ब्राह्मण कवर राजाराम म्हणून होता धंदा करून अकोल्यात सराफीचा. सोने चांदी भुसार घेणे देणे साचार, मध्यम प्रतीचा सावकार हा राजाराम कवर असे. या राजारामाप्रती महाराजांची होती भक्ती, म्हणून त्याची संतती मानू लागली समर्था. या कवरा कारण 2 पुत्र होते जाण, गोपाळ त्र्यंबक म्हणून लवांकुशांसारिखे. कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती भाऊ व्यवहारी बोलती, तो हैदराबादेप्रती गेला डॉक्टरी शिकावया. लहानपणापासून भाऊस होते देवध्यान, म्हणजे त्र्यंबका लागून हे येथे विसरू नका. काही संकट पडल्यावरी तो समर्थाचा आठव करी, राहून त्या भागावरी मुला मुसा नदीच्या काठाला. एवच भाऊ भक्तिमान होता लहानपणापासून, त्याचे दैवत गजानन स्वामी शेगाव ग्रामीचे. तो मुठी माझी आला घरी, इच्छी उपजली अंतरी, जाऊन या शेगाव नगरी जेऊ घालावे महाराजा. पदार्थ त्यांच्या आवडीचे करून या सर्व साचे, परी हे कैसे व्हावयाचे हाच विचार पडला की. भाऊ म्हणे, गुरुनाथा काय तरी करू आता, मरून गेली माझी माता लहानपणीच दयाळा. घरी माझे नाही कोणी, एक बंधूची कामिनी, जिचे नाव आहे नानी, स्वभाव तापट तियेचा. माझ्या आयसे आहे म्हणी, आपणा करावी मेजवानी, आपुल्या आवडेचे करोनी पदार्थ सारे गुरुराया. भाकरी ती ज्वारीची, कांदा भाजी अंबाड्याची, ऊन पेठले हिरवी मिरची, ऐसे तयार करावे. हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी भावजईला, हट्ट एक करण्याला माता तेच स्थान असे. ऐसा विचार करीत भाऊ राहिला निवांत, तो काही कामानिमित्त नानी आली ते ठाया. नानी दिराला बोलली, चिंता कशाची लागली, मुखश्री ती म्लान झाली, तुमची कशाने ये वेळा. भाऊ वदे दिनवानी, काय तुला सांगू वहिनी, माझे जे का आले म्हणे विचारते ये वेळा. पूर्ण सत्य वाचून मनोरथना होती पूर्ण, म्हणून तुला सांगून काय करणे आहे गे. नानी म्हणे, त्यावर सांगून पहा एक वार, तू माझा धाकटा धीर, मशी पडदा ठेवू नये. ज्येष्ठ भ्रांता पित्यापरी तत्कांता, माय खरी मानिली पाहिजे साजिरी, ती तुम्ही जाणावया. ते ऐकून भाऊ हसला, नानी प्रती बोलता झाला. नानी माझ्या मनाला आज ऐसे वाटते, गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करून साचे, आहेत मला न्यावयाचे त्यांना द्याया शेगावी. ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल पुण्य आणि होईल काम माझे त्यायोगे. ते ऐकता बोले नानी दिराप्रती हास्यवदनी, यासाठीच का हो म्हणे सचित तुम्ही पैसलात. सांगा काय आहे करणे मजला स्पष्ट शब्दाने, काही ना आपुल्या घेऊ उणे कृपेने मग गजाननाच्या. मग भाऊने सर्व काही निवेदन केले तिला पाही, तीही लागली लवलाही आनंदाने स्वयंपाका. भाजी चून भाकर हिरव्या मिरच्या ओंजळभर, ठेविल्या आणून समोर आपुल्या त्या दिराच्या. भाकरी 3 कांदे 3 हरभऱ्याचे चूण जाणं, लोणी ठेविले माखून प्रत्येक त्या भाकरीला. नानी म्हणाली दिराला, जा आता शेगावाला, वेळ थोडं का राहिला आहे पहा गाडीस. ती गाडी चुकल्यावरी वाया जाईल तयारी, भोजनाच्या वेळेवरी गेला तर तरी उपयोग. ऐसे नानी बोलता भाऊ निघाला तत्वता, पुसून या आपुल्या ताता येता झाला स्टेशनासी. तो गाडी 12ची निघून या गेली साची, तेने चित्तवृत्ती भाऊची होती झाली शोकाकुल. अति हिरमोड त्याचा झाला, पाणी आले लोचनाला, म्हणे महाराज काहो केला अवेर माझा ये काळी. मी मुळीच हीन दिन, कोठून घडावे मला पुण्य, आम्हा कावळ्यां कारण लाभ केवी माणसाचा.
अक्षम्य ऐसी कोणती चुकी झाली माझ्या हाती, म्हणून माझी गुरुमूर्ती गाडी चुकती ये वेळा. हाय हाय रे दुर्दैवा, तो माझा साधीला दावा, माझ्या करी गुरुसेवा घडून दिली आज तू. ही माझी शिदोरी अशीच आज राहिली जरी, नाही करणार भोजन तरी सत्य सत्य त्रिवाचा. गुरुराया कृपाराशी नका उपेक्षू लेकराशी, ही शिदोरी सेवण्याशी यावे धावून सत्वरा. थोर आपुला अधिकार क्षणात पाहता केदार, मनमाया एथवर काहो अपमान करीतसा. मीन आज्ञा तुम्हा करीतो प्रेमाने हाका मारितो, म्हणून या कहाण होतो अपमान तुमचा यत्किंचित. 3 घंटे अजून अवकाश गाडी कारण, तोवरी आपुले भोजन होईल असे वाटते. ऐसा विचार करीत तेथेच बैसला उपोषित, चतुर्थ प्रहरी शेगावात आला तिहीच्या गाडीने. कवर गेला दर्शना तई तो योगी राणा, न करिता भोजना बसला होता आसनी. नैवेद्याची अतोनात ताटे होती मठात, पक्वान्नांनी परिलुप्त ती वर्णावी कोठवरी. कोणाच्या जिलब्या घिवर, कोणाचा तो मोतीचूर, कोणाची ती नुसती खीर श्रीखंड पुऱ्या कोणाच्या. परी त्या नैवेद्याला समर्थांनी ना स्पर्श केला, वरच्यावरी ताटाला बाळा आणून ठेवी पुढे. आणि म्हणे हे कराग्रहण गेला एक बाजून, आपले न झाले जेवण प्रसाद भक्ता मिळतो कसा. त्याची ती वाट पाहती करण्या आपणा विनंती, त्यांची नसे होत छाती म्हणून मी बोलवलं. ते महाराज म्हणती थांब जरा, आग्रह नको करूस खरा, आज भोजन चौथे प्रहरा माझे होणार आहे रे. मर्जी असल्यास थांबावे ना तरी खुशाल जेवावे, नैवेद्य घेऊन घरा जावे परवा नाही त्याची मला. असा प्रकार तेथे झाला. तो इतक्यात भाऊ आला, समर्थ पाहता आनंदला भाऊ आपल्या मनासी. दुरावलेली माय जेवी बाळक दृष्टी पहावी, झाले असे पाहतेवी भाऊ कवरा कारणे. समर्थांशी नमस्कार केला, साष्टांग साचार उभा राहिला जोडून कर. वाट पाहत आज्ञेची त्या भाऊस पाहून समर्थ केले हास्यवदन. बरेच दिले आमंत्रण, ही का वेळ जेवणाची, तुझ्या भाकेत गुंतलो मी उपोषित राहिलो, नाही अजून जेवलो आण तुझी शिदोरी. ऐसे महाराज बोलता हर्षलासे कवर चित्ता, म्हणे काय करू गुरुनाथा गाडी चुकली बाराची. कौरास म्हणे बाळा भाऊ आता नको दुःखित हो, काय आणले आहेस पाहू समर्थांचे जेवावया. ऐसे ऐकता सत्वरी कांदे भाजी भाकरी कवराने ठेविल्या समोरी स्वामी गजाननाच्या. त्यातील भाकरी 2 समर्थे केल्या भक्षण, एकीचा तो प्रसाद म्हणून अवघ्या भक्ता वाटिली. तो प्रकार पाहता आश्चर्य झाले समजता, कळली स्वामीची योग्यता खरेच भक्त वत्सल ते. जेवी हस्तिनापुरात भगवंताने ठेविला हेत, सोडून पंचपक्वान्नात विदुराच्या हुलियावरी. तैसेसे इथे आज झाले आमचे पक्वान्न नाही रुचले, भाकरीवरी गुंतले चित्त कवराच्या स्वामीचे. भाऊंनीही घेतला समर्थ प्रसाद शेगावला, सद्भाव जेथे उदेला तेथे ऐसेच होणार. समर्थ बोलले कवरासी, जा आता अकोल्यासी, पास होशील पुढचे वर्षी तू डॉक्टरी परीक्षित. भाऊ म्हणे गुरुराया आपली असू द्यावी दया, याविन दुसरे मागावया मी ना आलो ये ठाई. आपुले हे दिव्य चरण हेच माझे धनमान, सर्वदा घडो चिंतन आपल्या दिव्य मूर्तीचे. असे बोलून अकोल्याला भाऊ कवर निघून गेला. समर्थ आपल्या भक्ताला नुपेक्षिती कधीही. शेगावीचा राहणार तुकाराम शेगोकार, एक होता भाविक नर कृषी कर्म करीत असे. घरची गरिबी होती खरी, काम करूनी शेतांवरी, अस्समानाचे अवसरी दर्शना यावे मठात. चिलिम द्यावी भरून त्यावे पताचे दर्शन, काही वेळ बसून जावे पुन्हा शेताते. असा नित्यक्रम तयाचा बहुत दिवस चालला साचा, घाला विचित्र दैवाचा तो का कोण सोडित असे. जे जे असेल दैवात ते ते श्रोते घडून येत, एके दिनी शेतात असता तुकाराम आपल्या. तो एका आला शिकारी, बंदूक ज्याच्या खांद्यावरी, नेम धरून ससे मारी छर्रे घालून बंदुकीत. ती प्रभातीची होती वेळा, सूर्य नुकता उदयाला, तुकाराम होता बसला आपुल्या शेती शेकत. तो त्याच्या मागे कुपाटीला एक होता बसला, ससा शुर्व तेची पडला शिकाऱ्याच्या दृष्टीसी. त्याची शिकार करण्याभली शिकाऱ्याने आपुली, नेम धरून झाडीली खांद्यावरील बंदूक. त्या योगी ससा मेला, एक छर्रा लागला त्या तुकाराम माळ्याला कानामागे अवचित. छर्रा मोठा जोरदार, मस्तकी शिरला अखेर, थकले अवघे डॉक्टर प्रयोग करून त्याचेवरी. काही केल्या निघेना छर्रा तो डॉक्टरांना, होऊ लागल्या यातना तुकारामासी अतिशय. मस्तक दुखे अहोरात्र, निद्राण लागे किंचित, नवस सायास केले बहुत परिगुण येईना. ऐशाही अवस्थेत त्याने यावे मठात, तो समर्थाचा एक भक्त ऐसे बोलला तयाला.
डॉक्टर वैद्य सोडा आता, साधूची या सेवेकरता नाही उपाय कोणता उत्तम या जगांमध्ये. कृपा त्यांची झाल्यास चुकेला हा तुझा त्रास, झाडीत जा आसपास या मठाच्या नित्य तू. तेव्हा सेवा ही घडेल, पुण्य तेही लादेल, कृपा झाल्या होशील त्रासापासून मोकळा. मात्र आपुल्या भीत्यावरी दांभिकतेने हे ना करी, शुद्ध भाव अंतरी सर्व काळ धरावा. ते तुकारामासी मानवले, झाडणे जाणे सुरू केले, अवघ्या मठास ठेविले स्वच्छतेने आरशापरी. ऐशी 14 वर्ष झाली तुकारामाची सेवा भली, तई गोष्ट घडून आली ऐशा रीती श्रोते हो. झाडता झाडता कानातून छर्रा पडला गळून, जैसी काती भोकरातून दाबिता सुटे आठोळी. तैसे साच येथे झाले, छर्रा पडता थांबले, दुखवायचे मस्तक भले, ऐसा प्रभाव सेवेचा. ही सेवा झाडण्याची अखेरपर्यंत केली साची, प्रचिती विन कवनाची परमार्थाना निष्ठा बसे. ते एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर, संत सेवा महाथोर हे भाविक जाणती. स्वस्ती श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, तारक हो भाविकांप्रत भवसिंधू माझारी. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ षोडशोऽध्याय समाप्त.